माहिती पाहणार आहोत। रोल ऑफ एज्युकेशन इन नॅशनल इंटिग्रेशन। खरं तर राष्ट्रीय एकात्मता म्हणजे काय ह्याविषयी ज्यावेळेस विचार करतो त्यावेळेस आपण सर्व भारतीय ही भावना ज्यावेळेस प्रत्येकामध्ये विकसित होईल त्यावेळेस खऱ्या अर्थाने राष्ट्रीय एकात्मतेला सुरुवात होईल। जात धर्म पंथ याचा विचार सोडून ज्यावेळेस आपण एकत्रित येऊ आणि राष्ट्राच्या हिताचा विचार करू, आपण भारतीय ही संकल्पना ज्यावेळेस विकसित होईल त्यावेळेस आपल्याला राष्ट्रीय एकात्मता विकसित होईल असं दिसून येतं। 1970 मध्ये गांधी जन्मशताब्दीनिमित्त राष्ट्रीय एकात्मता समिती आणि विद्यापीठ यांच्या अखिल भारतीय परिषद भरली होती आणि त्यात म्हणजे उस्मानिया विद्यापीठात ही परिषद भरली होती आणि त्या परिषदेमध्ये श्रीमती सरोजिनी रेगानी यांनी राष्ट्रीय एकात्मतेचा अर्थ सांगताना असं सांगितलंय की राष्ट्रीय एकात्मता म्हणजे लोकमानसात दृढ ऐक्य भावनेचा विकास करणे, आपण सारे एकच आहोत, एकाच राष्ट्राचे आहोत ही जाणीव परिपुष्ट करणे व भाषा पंथ धर्मातीत अशी भक्तीची भावना निर्माण होणे म्हणजे राष्ट्रीय एकात्मता होय। दुसरा अर्थ आपण ह्याविषयी बघू, संकुचित प्रादेशिक वर्गीय व पक्षीय हिताचा त्याग करून राष्ट्रीय हिताला प्राधान्य देण्याच्या वृत्तीला प्रेरणा देणारी मनोभूमिका तयार करणे म्हणजे राष्ट्रीय एकात्मता होय। आणि ह्या राष्ट्रीय एकात्मतेचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस ह्या सर्व गोष्टी आपण ज्यावेळेस आपल्यामध्ये विकसित होईल, प्रत्येक व्यक्तीमध्ये विकसित होईल, देशाच्या प्रत्येक नागरिकामध्ये विकसित होईल त्यावेळेस आपल्याला राष्ट्रीय एकात्मता ही भावना विकसित होण्यास मदत होईल। आता शिक्षणाची भूमिका काय, तर शिक्षण ज्यावेळेस आपण विचारात करतो त्यावेळेस आपण सामाजिक ध्येय आणि राष्ट्रीय ध्येय ह्या गोष्टींचा ज्यावेळेस विचार करणार आहोत त्यावेळेस आपल्याला शिक्षणाची भूमिका राष्ट्रीय एकात्मतेमध्ये संपूर्ण व्यक्तिमत्वाचा विकास हे शिक्षणाचे ध्येय ठेवणे, म्हणजेच व्यक्तीचा विकास ज्यावेळेस होत असतो त्यावेळेस त्याच्या संपूर्ण व्यक्तिमत्वाचा आणि ह्या व्यक्तिमत्वाच्या विकासामध्ये आपल्याला व्यक्तिमत्व विकसित होताना राष्ट्रहिताच्या दृष्टिकोनातून ज्यावेळेस व्यक्तिमत्व विकास होईल हे ध्येय ज्यावेळेस शिक्षणाचे असेल त्यावेळेस राष्ट्रीय एकात्मता वाढीस लागण्यास मदत होते। तसेच राष्ट्रीय एकात्मतेचे संस्कार विद्यार्थ्यांवर झाले पाहिजेत। विद्यार्थ्यांना राष्ट्राबद्दलचं प्रेम आदर सन्मान ह्या ज्यावेळेस गोष्टी येतील किंवा आपण कुठलाही भेदभाव न करणे ही भावना ज्यावेळेस विकसित होईल त्यावेळेस राष्ट्रीय एकात्मतेचा विकास झालेला शिक्षणातून दिसून येईल। तसेच मूल्य संस्कार, देशहित देशभक्ती देशाच्या हितासाठी कार्य करणे हा मूल्यांचा विकास, राष्ट्रभक्ती ह्या मूल्यांचा विकास हे शिक्षणाची महत्त्वाची भूमिका आपल्याला दिसून येईल। आता केवळ शिक्षणाची भूमिका असूनच चालेल का, तर ह्या शिक्षणाच्या भूमिकेमध्ये आपल्याला विद्यार्थ्यांमध्ये ही शिक्षणाची भूमिका विकसित करण्यासाठी आपल्याला शिक्षकांना प्रयत्न करणं गरजेचं आहे। जी ध्येय आहेत संस्कार आहेत जी मूल्य रुजवणूक आहे ही कुणामार्फत होणार आहे, तर शिक्षकांमार्फत होणार आहे। तर शिक्षकांनी ह्या गोष्टीचा विचार करणं तितकंच महत्त्वाचं आहे। म्हणून राष्ट्रीय एकात्मतेसाठी शिक्षकांची भूमिका आणि विविध उपक्रम याचा विचार करणं आपल्याला आवश्यक आहे। तर जातीवाचक शब्दांचा उल्लेख वर्गामध्ये टाळावा किंवा आपण ज्यावेळेस शाळेमध्ये ज्यावेळेस विविध कामं करतो त्यावेळेस जातीवाचक शब्दांचा उल्लेख आपण करणं टाळणं आवश्यक आहे। राष्ट्रीय गीत गायन पोषक कथाचे वाचन करावे, राष्ट्रीय सण साजरे करावे, सण उत्सव जे 26 जानेवारी 15 ऑगस्ट आहेत 1 मे आहेत अशा ज्यावेळेस विविध राष्ट्रीय सण असतात ह्या सणांचं आयोजन शाळेमध्ये करावं। सर्वांना सन्मानाची वागणूक द्यावी, प्रत्येक व्यक्ती हा महत्त्वपूर्ण आहे, वर्गातील प्रत्येक घटक हा महत्त्वपूर्ण आहे, प्रत्येक विद्यार्थी हा महत्त्वपूर्ण आहे, त्यामुळे सर्वांना सन्मानाची वागणूक द्यावी। भारतीय जीवनमूल्याची शिकवण द्यावी, आपले भारतीय जीवनमूल्य जी आहेत प्रेम आदर सन्मान ह्या जीवनमूल्यांची शिकवण किंवा आपण असं म्हणूयात की एकमेकांमध्ये हित जोपासणे ह्या जीवनमूल्याची शिकवण दिल्यास राष्ट्रीय एकात्मता वाढीस लागते। विवेकात्मक राष्ट्रीयत्व निर्माण करणे, विवेकात्मक राष्ट्रीयत्व निर्माण करणे म्हणजे काय, तर आपल्यामध्ये ज्या काही चांगल्या गोष्टी विकसित होणं राष्ट्रहितासाठी चांगल्या गोष्टी म्हणजे शांतता, कोणत्याही प्रसंगाला शांततेने सामना करणं, समोरच्याचा आदर करणं हे विवेक म्हणजे चांगले विचार राष्ट्रीयत्वाच्या बाबतीमध्ये निर्माण झाले पाहिजेत। आपत्ती व्यवस्थापन हे राष्ट्रीयत्व
विवेकात्मक राष्ट्रीय व्यवस्थापन आहे. तसेच भारतीय जीवनमूल्याच्या बाबतीत एक गोष्ट विचारात घ्यायची की समता, बंधुता, एकता, मानवता ही मूल्य, जीवनमूल्य, भारतीय जीवनमूल्यसुद्धा रुजवणं आवश्यक आहे. ह्या सर्व गोष्टी करत असताना राष्ट्रीय एकात्मतेसाठी बाधा आणणारे घटक आपल्याला काही विचारात घेणं गरजेचं आहे की जातीयता, धार्मिक व सांप्रदायिकता, भाषाभेद, प्रत्येक भाषेचे वेगळे, प्रांतीयता व प्रादेशिकता, आर्थिक विषमता, गरीब श्रीमंत ही आर्थिक विषमता आपल्याला विचारात घ्यावी लागते. तसेच विकृत राजकारण, आज राजकारणामध्ये आपल्याला जातीभेद होत असलेला दिसून येतो आणि त्यामुळे राष्ट्रीय एकात्मतेला बाधा निर्माण होऊ शकते. सांस्कृतिक परंपरा, आपल्या भारतीय सांस्कृतिक परंपरा ज्या आहेत खूप चांगल्या आहेत, परंतु ह्या सांस्कृतिक परंपरेतून कुठेतरी धर्मभेदभाव ह्या गोष्टी होऊन राष्ट्रीय एकात्मतेला बाधा निर्माण करतात. तसेच अंधश्रद्धा, राष्ट्रीय एकात्मतेला अंधश्रद्धा ही फार मोठी अडचण आहे किंवा एक प्रकारे आपण असं म्हणूयात की राष्ट्रीय एकात्मता विकसित करत असताना परजातीचा विवाह ही अयोग्य आहे असं आपण ज्यावेळेस म्हणतो, ही अंधश्रद्धा, आणि त्यामुळे राष्ट्रीय एकात्मतेला बाधा निर्माण होण्यास अडचण येऊ शकते. तर ह्या सर्व गोष्टी जर दूर झाल्या तर निश्चित प्रकारे शिक्षक राष्ट्रीय एकात्मता विद्यार्थ्यांमध्ये चांगल्या प्रकारे निर्माण करू शकेल आणि विद्यार्थ्यांमध्ये ह्या बाधा दूर करून जर आपण शिक्षण दिलं तर निश्चित प्रकारे राष्ट्रीय एकात्मता वाढीस लागण्यास मदत होईल. विद्यार्थ्यांमध्ये आपण समानतेची शिकवण दिली, कोणत्या भाषाभेदाचा विचार न करता आपण सर्व एक आहोत, प्रत्येक भाषेचे संस्कार एक आहेत, प्रत्येक भाषेचे विचार एक आहेत. आर्थिक विषमता, गरीब श्रीमंत ही दरी जी आहे ती दरी आपण ज्यावेळेस विद्यार्थ्यांमध्ये जीवनावश्यक वस्तूच आवश्यक आहेत, फक्त ह्या गोष्टीचे जर महत्त्व पटवून दिलं तर निश्चित प्रकारे राष्ट्रीय एकात्मतेला आपल्याला बाधा निर्माण करणारे घटक आपण दूर करून चांगल्या प्रकारे राष्ट्रीय एकात्मता विद्यार्थ्यांमध्ये विकसित करू आणि ही निश्चित प्रकारे विद्यार्थ्यांमध्ये विकसित झालेली राष्ट्रीय एकात्मता आपल्याला समाजात दिसायला वेळ लागणार नाही, याची सर्व शिक्षकांनी, विद्यार्थ्यांनी जाणीव ठेवणं आवश्यक आहे. थँक्यू. काय